मुदखेड तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शांती मोर्चा काढून पहलगाम येथील दुर्दैवी आतंकवादी घटनेचा निषेध व्यक्त करीत आतंकवाद ठेचून काढण्याची लेखी मागणी तहसील प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या नाकारतेपणावर कडाडून हल्ला चढवत काँग्रेसतर्फे पाक विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दिनांक 22 एप्रिल रोजी आतंकवादी हल्ल्याची घटना घडल्याने यामध्ये निष्पाप 26 भारतीयांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ बैठक करण्यात आली होती. यावेळी हल्ल्यात मरण पावलेल्या सर्व भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीत मोदी सरकारच्या काळात देशाच्या सीमा सुरक्षित नसल्याने अशा प्रकारचा आतंकवादी हल्ला घडल्याची टीका काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी केली. शहराध्यक्ष कैलास गोडसे, माजी सैनिक लक्ष्मण देवदे, बालाजी गाडे यांनीही केंद्र सरकारवर हल्ला चढवला. यावेळी मुदखेड काँग्रेस कमिटीच्या वतीने हल्ल्याच्या निषेधार्थ तहसील प्रशासनास लेखी निवेदन देण्यात आले. पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत यावेळी पाक विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्राध्यापक संदीप कुमार देशमुख बारडकर, माधव हमन, गौस दादाराव पुयड, शिवानंद देवके, करीम खान साहब, मुजीब पठाण, सूर्यकांत चंदते, ऋषिकेश चंदते, ज्ञानेश्वर मगरे, गिरीश कोतावार, मोईन फुलवाले, कुलदीप मल्लेवार, प्रशांत पाटील, राधेश्याम ढगे, शिवाजी वडजे, लतीफ टेलर, अतिक अहमद, आकाश सोनटक्के, साहेबराव गोरखवाड, ज्ञानेश्वर गोडेवाड, गोपीनाथ कळणे, संभाजी गाडे, चक्रधर पवार पाटील, ज्ञानेश्वर पवार, महेश पवार, वेदांत शेवटे, बालाजी शिंदे, सुरेश गोवंदे, माणिकराव मुंगल, गणेश सूर्यतळे, गौतम गोवंदे, भीमराव महाद्वाड, संग्राम देशमुख, संजय बोकेफोड, बळवंत पाटील, प्रल्हाद राहिरे आदी उपस्थित होते. पहलगाम या ठिकाणी निष्पाप लोकांचा आतंकवाद्यांनी बळी घेतलेला आहे. या भ्याड हल्ल्याच्या निषेधासाठी काँग्रेस तालुका शहर व काँग्रेसच्या वतीने आज आम्ही हा निषेध मोर्चा काढून या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि कठोरातले कठोर या आतंकवाद्यांचा खात्मा किंवा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी एखादा कायदा तयार करून जेणेकरून यापुढे भविष्यामध्ये देशामध्ये असे कोणी हल्ले करण्याची हिंमत करणार नाही, यासाठी हा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला आहे. यानिमित्त या निष्पाप लोकांचा बळी याच्यामध्ये घेतल्या त्या निष्पाप लोकांना आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये जर असेच हल्ले होत गेले तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही यापेक्षाही जनआंदोलन तीव्र करून या सरकारचा निषेध नोंदवू, एवढंच या प्रसंगी सांगतो. पुलवामा शहरामध्ये जो आतंकवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 29 निष्पाप पर्यटक शहीद झाले व बरेचसे पर्यटक जखमी झाले. या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. तसेच या हल्ल्यामध्ये जे सहभागी असतील त्या सर्वांना ताबडतोब फाशीची सजा दिली पाहिजे अशी केंद्र सरकारला विनंती करतो. पण केंद्र सरकारच झोपीचं सोंग घेऊन जर अशा हल्ल्याला प्रोत्साहन देत असेल तर त्या अतिरेक्यांना कोण धरणार? देशाचे पंतप्रधान बिहारच्या सभेमध्ये मग्न असून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी त्या जखमी रुग्णांना भेटण्यासाठी काश्मीरमध्ये आहेत. या अशा प्रवृत्तीला कुठेतरी आळा घातला पाहिजे व देशाचे गृहमंत्री व प्रधानमंत्री यांनी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे अशी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आपण सर्वजण जमलो आहोत. काश्मीर येथे पहलगाव या गावी जो दहशतवादी हल्ला झाला आहे त्यांना सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि एक सरकारला सूचित करू इच्छितो की ज्यांनी जे पोचलेले अतिरेकी आहेत ते बंद केल्याशिवाय हे हमले थांबणार नाहीत. आणि या सरकारला हे हमले करून दुसरंच काय ते निवडणुकीचा फंडा दिसतोय आणि या हल्ल्यामागे भाजपचा पूर्ण हात आहे, हे आमचं स्पष्ट मत आहे. त्याकरिता आम्ही काँग्रेसच्या वतीनं त्या भाजपचा आणि त्या अतिरेक्यांचा दोघांचाही निषेध करतो. आणि हे हल्ले जर थांबले नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून आता तरी शांततेच्या मार्गाने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले. यानंतर आम्ही
आंदोलन करूत, रस्ते जाम करूत आणि या सरकारला धडा शिकवल्याशिवाय आम्ही सर्वजण काँग्रेसप्रेमी राहणार नाहीत एवढंच बोलून ज्या अतिरेक बांधव वारलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ओम शांती संपवतो. आपल्या इथे काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी जे जीवनपणी स्वर्ग पाहण्यासाठी काही पर्यटक गेले होते, त्या ठिकाणी त्या निष्पाप भारतीय नागरिकावर नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे. त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रहो, विषय असा आहे की ह्या हल्ल्याला हिंदू मुस्लिम असा रंग देण्यात येत आहे, पण नक्षलवाद्याला कुठली जातपात काही बी नसते. नक्षलवाद एक वेगळा प्रकार आहे आणि त्यांची जातसुद्धा वेगळी आहे. मित्रहो, आपण विचार जर केला ह्या बाबीकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. त्या ठिकाणी 10 एजन्सीज वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. त्या ठिकाणी माशीसुद्धा जाऊ शकत नाही, पण एवढा मोठा भ्याड हल्ला होतेच कसा, यासाठी मी अमित शहा व पंतप्रधान यांचा जाहीर निषेध करतो. हेच हल्ला आता असं एक याच्यामध्ये षडयंत्र होऊ शकते की कुणाचा तरी विनाकारण बळी देऊन आम्ही त्या अतिरेक्याला खत्म केलेला आहे असं सिद्ध करण्यात येते. या हल्ल्यामध्ये निष्पाप जे 29 भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले त्यांना मी जाहीर अभिवादन करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर श्रद्धांजली अर्पण करतो. आज हम सब मिलके जो निवेदन दिए हैं वो हमारा दुख का निवेदन है और हम आज सब हिंदुस्तानी आज अफसोस में हैं कि कश्मीर में एक कम 30 लोग हमारे मारे गए हुए हैं. इस वास्ते हमने आज निवेदन के ज़रिए शासन को बताए हैं कि हम जब भी ऐसा हो रहा है तो हमारा पक्ष कांग्रेस पक्ष ये सोच में पड़ रहा है कि ये सरकार इतनी भरपूर संरक्षण के साथ अमित शाह रहते हैं, मोदी जी रहते हैं, बाकी हम लोगों को क्यों नहीं सुरक्षा है. इस वास्ते हम सब आज मिलकर ये अफसोस जता रहे हैं कि ये सरकार हमारी ढिल्ली है और ये ढिल्ली सरकार को ये चाहिए कि आगे ऐसा ना हो और जब ऐसा होगा तो हमारा पक्ष खामोश बैठने वाला नहीं. हमारे पक्ष के नेतृत्व संभालने वाले राहुल गांधी है और हम ऐसे गली गुचे के कार्यकर्ता है और हमारे को ये दुख है कि ये जो काम अतिरिक्तों ने किए हैं ये अतिरिक्त किसके हैं, क्या है, ये सरकार ने सच्ची बताना चाहिए. बल्कि उनमें शामिल होके कोई गरीब को मारकर हम अतिरिक्त मारे बोल के ऐसा नहीं करना चाहिए. इस वास्ते हम ये बात सब मिलके कर रहे हैं, इसकी नोंद होना चाहिए. बस इतना बोल के मैं अपनी बात ख़त्म करता हूँ. जय हिंद. आज या ठिकाणावरती काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं, याबद्दल सर्वांनी सांगितलं. एक 2-3 मुद्दे मला या ठिकाणावरती सांगायचे आहेत. पहलगाम या ठिकाणावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये शंका येणाऱ्या काही घटना आहेत. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तिथली सुरक्षा चौकी हे 2 दिवस अगोदर का हटवण्यात आली, नंबर 1. नंबर 2, सर्वपक्षीय बैठकीमध्ये स्वतः भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारनं मान्य केलं की आमच्याकडनं चुका झालेल्या आहेत. त्या चुका झालेल्या आहेत का जाणीवपूर्वक सरकारनं त्या करून आणल्या होत्या बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आणि तिसरी घटना अशी आहे, तिसरा मुद्दा, या देशातल्या सर्वाधिक सैन्य भरती जी आहे गेल्या 10 वर्षात झालेली नाही. त्यामुळं तब्बल 1,80,000 सैनिक हे गेल्या 2014 पेक्षा आता कमी झालेले आहेत. ती सैन्य भरती का घेण्यात आलेली नाही आहे यामध्ये सुद्धा शंका निर्माण होते. आणि चौथा मुद्दा, ज्या वेळेला 71 साली भारतावरती अशा प्रकारचा हल्ला पाकिस्तानकडनं झाला होता त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतः रणभूमीवरती उतरल्या आणि एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान करून त्यांनी तुकडे केले. ती हिंमत नरेंद्र मोदी आता दाखवणार आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा विषय, ती हिंमत आणि ती नैतिकता भाजपमध्ये नाही आहे याची जाणीव आम्हाला आहे, पण लाज तरी किमान सरकारनं ठेवायला पाहिजे होती.
ती लाज सुद्धा न ठेवता एकीकडे हा देश सगळीकडे हळहळत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार निवडणुकीमध्ये गप्पा मारून नितीश कुमारांसोबत टाळ्या मारून स्टेजवरती बसून हसण्यामध्ये मशगूल आहेत. याचाच अर्थ हा निवडणुकीसाठीचा तर पुलवामासारखा कट नाही का, ही सुद्धा शंकेला जागा निश्चित पद्धतीने या ठिकाणावरती आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने नैतिकतेच्या आधारावरती अनेक वेळा काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी राजीनामे दिले, त्या पद्धतीनं अमित शहांनी नैतिकता जर त्यांच्यात शिल्लक असेल तर याबद्दल राजीनामा द्यावा, ही मागणी संबंध काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो. आणि शेवटचा मुद्दा, भाजपचा या माध्यमातून आज तुम्ही जर नांदेड शहरामध्ये पाहिलं तर भाजपचे खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी असे फ्लेक्स लावलेले आहेत की धर्म कुछ के मारी गोलिया, अशा पद्धतीचा एक नवा प्रोपोगंडा समाजात पेरण्याचा त्यांनी प्रयत्न चालला आणि हिंदू मुस्लिम दुही पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे. पण सोशल मीडियातली ताकद या हल्ल्यानंतर आपल्याला दिसली. त्या काश्मीरमध्ये तिथल्या प्रॉपरच्या मुस्लिम लोकांनी त्यांचं रडणं, त्याचबरोबर त्यांचं दुःख आणि इथल्या पर्यटकांना त्यांनी दिलेलं जी सहानुभूती आणि जी मदत आहे ती अनेक लोकांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, ते पुण्यातले गेलेले लोक असतील किंवा इतर लोकांनी सांगितलेली आहे. त्यामुळं तिथं एक आदिल नावाचा मुलगा, हा तिथला रोजीरोटी करणारा, घोडे चालवणारा माणूस, हा या माणसांना मारू नका म्हणून तो अतिरेक्याच्या अंगावरती धावून गेला आणि त्याच्यामध्ये तो शहीद झालेला आहे. त्यामुळं आतंकवादाला धर्म नसतो. याचं कारण असं आहे की अनेक पाठीमागे तो काहीतरी पाठीमागे नाव होतं, तो BJPचा RSSचा माणूस होता, संघाचा माणूस होता, चांगल्या पदावरचा होता. तो अनेक अतिरेकी संघटनांना, साध्वी ऋतुंबरासारखे लोक असतील, मग त्यांचा धर्म आपण असे लोक आपण बघितले पाहिजे. त्यामुळं आतंकवादाला धर्म नसतो, याचा आम्ही निषेध करतो. लवकरात लवकर याची चौकशी व्हावी आणि या कटामागील सूत्रधार कळून त्याच्यावरती केंद्र सरकारने हल्ला करावा. राहुल गांधींनी पाठिंबा त्याला सुद्धा दिलाय की सरकार जे करेल त्याच्यात विरोधी पक्ष म्हणून आम्ही सोबत राहू, हे सांगितलंय. पण याचा छडा लागला पाहिजे, हीच आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.